नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवतो ही 15 एकरची जमीन आहे. संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यामधील ही जमीन आहे. या जमिनीला 26 नंबरवर नोंद असलेला कच्चा रस्ता आहे, ज्याच्यामधून मोठी वाहनं, ट्रकसारखी वाहनांची सुद्धा वाहतूक होते. हलक्या डोंगर उताराचा काही पार्ट आणि थोडासा उताराचा पार्ट अशा स्वरूपाचं या क्षेत्राचं स्वरूप आहे. भातमळ्यांचे टप्पे आहेत या प्लॉट्समध्ये अनेक. सध्या परिस्थिती त्याच्यावर जंगल वाढलेलं आहे, पण हा आफ्टर क्लिनिंग प्लॉट चांगला आहे. थोडाफार उतार आहे, प्लॉटला पोट खराब आहे, त्याच्यामध्ये थोडंसं वेस्टेजही जाऊ शकतो लँड डेव्हलप करत असताना. टोटल 15 एकरचा प्लॉट आहे. मालकांची अपेक्षा आहे 4 लाख रुपये प्रति एकर या प्लॉटची किंमत. रिसेलचा प्लॉट आहे. 5 नावांचा 7/12 आहे. एकाच कुटुंबातल्या 5 सदस्यांच्या नावे जमीन खरेदी केलेली आहे. 2 7/12 आहेत आणि त्या सर्व 7/12 मिळून दोन्ही 7/12 मिळून 15 एकरचं एक क्षेत्र आहे. 4 लाख रुपये प्रति एकर या फिक्स भावामध्ये ही जमीन द्यायची आहे. या प्लॉटला आपल्याला डेव्हलप करत असताना इलेक्ट्रिसिटी बाय सोलार करावी लागेल आणि पाण्याची व्यवस्थाही जनरल इथं आजूबाजूला धबधबे वगैरे आहेत. पावसाळ्यात वाहतं पाणी असतं, पण त्या हिशोबाने बघून बोरवेलची प्रोव्हिजन करावी लागेल. क्षेत्र मोठं आहे. चांगली आंबा बाग वगैरे जर तयार करायची असेल तर खूप उत्तम असं लोकेशन आहे. मातीचा प्लॉट आहे. चांगल्या प्रमाणात उन्हाचा प्रभाव या प्लॉटवर पडत असतो, त्याच्यामुळे आंबा उत्पादन चांगलं होतं. सदर या ह्या अल्टिट्यूड लेवलच्या रेंजच्या बागा ह्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हार्वेस्टिंगला फ्रूट रेडी करतात. सनलाईट फार चांगल्या पद्धतीने पडते, त्याच्यामुळं या परिसरातल्या आंब्यांना एक टिंट, ज्या हापूस आंब्यावर रेडिश, पिंकिश किंवा पर्पल कलरचा असा जो टिंट येतो, एक स्पॉट येतो, अशा पद्धतीचं फळ, जे आकर्षक दिसणारं फळ अशा या उंचीवर असलेल्या क्षेत्रामधून आपल्याला उत्पादित करता येतं. समोर जे 2 डोंगर बघताय त्यातला उजव्या बाजूचा आहे लिंगाचा डोंगर. अप्रतिम ट्रेक, फेमस ट्रेक ज्याच्यात लिंगाचा डोंगर आहे तो, आणि डाव्या बाजूचा दिसत होता तो महिमतगड आहे. संगमेश्वर तालुक्यातलं हे लोकेशन आहे. चांगला प्लॉट आहे. रिसेलचा प्लॉट आहे. डॉक्युमेंटेशन सगळं क्लिअर आहे. मोजणी वगैरे सुरुवातीला घेतली त्यावेळेला झाली होती असं मालकांनी मला सांगितलं. जंगल वाढलेलं आहे, त्याच्यामुळे डिमॉर्केशन आत्ता दिसत नाही, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने एखादी बाग डेव्हलप करायचे तर आम्ही रॉयल महाराष्ट्रातर्फे लँड डेव्हलपिंग सोल्युशन्स सगळी किंवा त्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. माझ्या स्वतःकडे JCB आहे. व्यतिरिक्त प्लांटेशन किंवा कंपाऊंड वगैरे करायचं असेल तरी तुम्हाला लेबर्स वगैरे अवेलेबल करून देता येईल आणि त्याचं एक्झिक्युशन करता येईल. पुढे प्लांटेशनच्या बाबतीतसुद्धा तेच. चांगल्या पद्धतीचं एक फार्म आपण इथे डेव्हलप करू शकता. कुठलंही फळबाग किंवा बांबू लागवड वगैरे या सगळ्यांसाठी चांगलं क्षेत्र आहे. थोडं उंचीवरचं क्षेत्र आहे. पावसाळ्यात आता मी ज्यावेळेला व्हिजिट केलं आहे त्यावेळेला आम्ही जंगलात वावरत असताना प्राण्यांची पावलट बघत असतो, तर इथं कुठल्याही वन्य प्राण्यांची पावलट दिसत नाही आहे. याचा अर्थ या परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा कुठंही प्रभाव नाही आहे, येणं जाणं नाही आहे, हस्तक्षेप नाही आहे. कुठंही शिंग घासल्याचे वगैरे असे मार्क्स कुठेही दिसत नाही आहेत. जनरली रस्त्याच्या आजूबाजूला हे बघितले जातात आणि तशा पद्धतीचं कुठेही दिसत नाही आहे. सो ओव्हरऑल वाईल्ड ॲनिमल्सकडून सुद्धा चांगल्या प्रकारची सेफ्टी आपल्याला या प्लॉटमध्ये मिळणार आहे. खूप सुंदर लोकेशन आहे. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी बघायला या हा प्लॉट. माझे दिलेले नंबर्स आहेत स्क्रीनवर, त्याला फोन करा. माफ करा, पण आम्ही पर डे 1000 रुपये व्हिजिटिंग फी घेत असतो टू आयडेंटिफाय जेन्युइन क्लायंट ऑर नॉट असं. बाकी या प्रॉपर्टीच्या लीगल डॉक्युमेंट्स आणि इतर काही आपल्याला जर माहिती आवश्यक असेल तर आपण मला फोनवर विचारू शका. आपला सर्व शंका निरसन
ते केलं जाईल. कोकणामध्ये जर आपण शेत जमीन वगैरे पाहताय किंवा कोणत्याही प्रकारची जमीन पाहताय, मेजरली रत्नागिरी जिल्हा, रायगडचा साधारणतः माणगावपासून खालचा पार्ट ते रेड्डीपर्यंत, सिंधुदुर्गच्या रेड्डीपर्यंत, म्हणजे रायगड जिल्ह्यातले 2-3 तालुके, अख्खा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा. तर आपल्याला रॉयल महाराष्ट्राची नक्कीच मदत होईल. आपण माझं चॅनल नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला प्रॉपर्टी हंट इझी होईल. आज इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद.